नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 20 सप्टेंबर 2025चे सगळे महत्त्वाचे प्रश्न जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी काल विचारलेला खास प्रश्न होता, अलीकडे 89 वर्षाच्या वयात निधन झालेले रॉबर्ट रेडफोर्ड हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चित्रपट अभिनेता। त्यांचा जन्म झाला होता 18 ऑगस्ट 1936 रोजी सांत मोनिका, कॅलिफोर्निया येथे। निधन झाले 16 सप्टेंबर 2025 संडान्स, युटा आणि त्यांचं वय होते 89 वर्ष। त्यांची आता ओळख काय होती तर जागतिक कीर्तीचे ते अभिनेता होते, दिग्दर्शक होते, निर्माता होते आणि यासोबत ते पर्यावरण कार्यकर्ते होते। त्यांना मिळालेले जे फेमस पुरस्कार आहेत ते आहे ऑर्डिनरी पीपल चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार, जो त्यांना सर्वोत्तम दिग्दर्शकसाठी मिळाला होता। त्यांच्या संस्था कोणत्या आहेत तर संडान्स फिल्म फेस्टिवल व संडान्स इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक होते आणि त्यांचे प्रसिद्ध चित्रपट होते बच कॅसिडी अँड दी संडान्स किड, ऑल दी प्रेसिडेंट्स वेन, द वे वी वेअर, हे त्यांचे काय होते प्रसिद्ध असे चित्रपट होते। चला तर मग सुरुवात करूया आजच्या टॉप 10 प्रश्नांना। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच मध्य प्रदेश राज्यातील धार जिल्ह्यात कोणते अभियान सुरू केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सशक्त नारी स्वस्थ परिवार अभियान। नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश राज्यातील धार जिल्ह्यात सशक्त नारी स्वस्थ परिवार अभियान आणि 8वा राष्ट्रीय पोषण माह या उपक्रमांचे उद्घाटन केले। याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी भेनसोला गावात भारतातील पहिल्या PM मित्र पार्कचा शिलान्यास केला। या प्रकल्पामुळे कापड उद्योगाला मोठी चालना मिळणार असून सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे। कार्यक्रमादरम्यान आदी सेवा या उपक्रमाचेही उद्घाटन करण्यात आले। आता आदी सेवा काय आहे तर चला हे जाणून घेऊया। आदी सेवा हा एक समुदाय आधारित प्रकल्प आहे जो वंचित घटकांना, विशेषतः आदिवासी व अनुसूचित जमातीतील समुदायांना सशक्त करण्यासाठी कार्य करतो। आजचा आपला दुसरा प्रश्न, BSNLची मोबाईल कनेक्टिव्हिटी देशभर वाढवण्यासाठी झालेला सामंजस्य करार म्हणजेच MOU कोणत्या 2 संस्थांमध्ये झाला आहे? तर हा जो करार आहे तो झाला आहे भारतीय टपाल विभाग आणि BSNL यांच्यामध्ये। भारतीय टपाल विभाग आणि भारत संचार निगम लिमिटेड यांनी भारतभर BSNLची मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे। या कराराचा उद्देश डिजिटल दरी कमी करणे आणि ग्रामीण कुटुंबांना मोबाईल सेवांद्वारे सशक्त करणे असा आहे, ज्यामुळे डिजिटल इंडिया मोहिमेची उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होईल। देशभरातील 1.65 लाखांहून अधिक पोस्ट कार्यालयांच्या जाळ्याचा उपयोग BSNLच्या सिम कार्ड विक्रीसाठी केला जाणार आहे। आजचा आपला तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने अलीकडे कोणती धोरणात्मक योजना मंजूर केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र AVGC XR धोरण 2025। AVGC XR धोरण 2025 हे महाराष्ट्र राज्य सरकारचे धोरण आहे, जे राज्यातील क्रिएटिव्ह टेक आणि इमर्सिव्ह मीडिया क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे। आता या क्षेत्रामध्ये कोणकोणते क्षेत्र येणार तर यामध्ये ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, एक्सटेंडेड रियालिटी या सगळ्या गोष्टींचा काय आहे समावेश आहे। महाराष्ट्र सरकारने अलीकडेच महाराष्ट्र AVGC XR धोरण 2025 मंजूर केले असून यामध्ये ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे। या धोरणामध्ये 2050 पर्यंतचे दीर्घकालीन दृष्टिकोन मांडण्यात आले असून या क्षेत्राला चालना देण्यासाठी रुपये 3268 कोटींचा आर्थिक आराखडाही प्रस्थापित करण्यात आला आहे। आजचा चौथा प्रश्न, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2025 मध्ये BEE ने नवीन श्रेणी कोणासाठी सुरू केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कंटेंट क्रिएटर्स व इन्फ्लुएन्सर्ससाठी।
ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो BEE ने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2025 अंतर्गत कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सरसाठी एक नवीन श्रेणी सुरू केली आहे. या कार्यक्रमाचा उद्देश डिजिटल मीडिया वापरून ऊर्जा कार्यक्षमता, संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीबाबत जनजागृती वाढवणे असा आहे. ऊर्जा बचत आणि संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा प्रकल्पांना NECA 1991 पासून गौरवत आली आहे. आजचा 5वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय T20 धावसंख्येच्या ICC रँकिंगमध्ये जगातील क्रमांक 1चा गोलंदाज कोण झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय C, वरुण चक्रवर्ती. वरुण चक्रवर्ती हे ICC T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत विश्व क्रमांक 1चे बॉलर बनले आहेत. या कामगिरीसह ते जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यानंतर हा सन्मान मिळवणारे तिसरे भारतीय ठरले आहेत. चक्रवर्तींच्या या प्रगतीच्या मागे अत्यंत प्रभावी कामगिरीची मालिका आहे, ज्यामुळे त्यांनी न्यूझीलंडच्या जेकब डफीला क्रमवारीत मागे टाकले. त्याचबरोबर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचीही क्रमवारीत सुधारणा झाली आहे. आपला पुढला प्रश्न आहे, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स म्हणजे GII 2025 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 38व्या स्थानावर. तर जो भारत देश आहे तो GII ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये 38व्या स्थानावर आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये भारत 38व्या स्थानावर आहे, जे 2020 मध्ये असलेल्या 48व्या स्थानापासून सुधारलेले आहे. भारत लोअर मिडल इन्कम इकॉनॉमीमध्ये प्रथम आहे आणि सेंट्रल व साऊदर्न आशिया प्रदेशातही भारत प्रथम स्थानावर आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स ही वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन कडून प्रकाशित केली जाते आणि यामध्ये जे टॉप 3 देश आहेत ते आहे पहिल्या क्रमांकावरचं स्वित्झर्लंड, दुसऱ्या क्रमांकावर आहे स्वीडन आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे युनायटेड स्टेट्स. आजचा आपला 7वा प्रश्न, मुझफ्फरपूर येथील कोणत्या खेळाडूने बिहारची पहिली महिला फाईड मास्टर होण्याचा मान मिळवला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, मरियम फातिमा. मरियम फातिमा या मुझफ्फरपूर येथील खेळाडूने बुद्धिबळात बिहारची पहिली महिला फाईड मास्टर होण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी कॉमनवेल्थ चेस चॅम्पियनशिप या स्पर्धेत 2000हून अधिक फाईड रेटिंग मिळवून हा किताब प्राप्त केला. मरियम यांनी अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले असून त्यात 12th नॅशनल विमेन्स अमॅट्युअर इलो रेटिंग चेस कॉम्पिटिशन आणि बिहार स्टेट विमेन्स चेस चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धांचा समावेश आहे. आता जे फाईड आहे त्याबद्दल जाणून घेऊया. फाईडची स्थापना झाली होती 1924 पॅरिसमध्ये, जे की फ्रान्समध्ये येते. याचं मुख्यालय आहे ल्युसाने, स्वित्झर्लंड येथे. सध्याचे अध्यक्ष आहे अर्कॅडी ड्वॉर्कोविच आणि याचं बोधवाक्य आहे जेन्स उना सुमस. हा लॅटिन शब्द आहे. आता याचा जो अर्थ होतो तो आहे आपण एक कुटुंब आहोत आणि मान्यता इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी म्हणजे जे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आहे ची मान्यता प्राप्त ही काय आहे, एक सदस्य संस्था आहे. प्रश्न 8वा, अलीकडे झालेल्या विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कोण विजयी ठरलं? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय D, म्हणजेच अंतिम पंगाड. अंतिम पंगाड हिने 9-1 अशा विजयासह इमा जोना डिनाईज मालग्रेन हिला पराभूत करून आपले दुसरे विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील पदक जिंकले. ब्रॉन्झ पदकासाठी झालेल्या या लढाईतील विजयामुळे भारताला झाग्रेब, जे की क्रोएशियाची राजधानी आहे, येथून रिकाम्या हाताने परतावे लागणार नाही. 21 वर्षीय अंटिमने यापूर्वी 2023 मध्ये ही ब्रॉन्झ पदक जिंकले होते आणि 2024च्या ऑलिम्पिक मोहिमेत निराशाजनक कामगिरीनंतर तिच्यावर मोठा दबाव होता. आपला 9वा प्रश्न, भारताने ब्ल्यू पोर्ट्स बांधण्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत तांत्रिक सहकार्य कार्यक्रम म्हणजेच टेक्निकल कॉपरेशन प्रोग्राम साईन केले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय B, FAO. भारत आणि FAOचं लॉंग फॉर्म बघा, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांनी ब्ल्यू पोर्ट्स बांधण्यासाठी तांत्रिक सहकार्य कार्यक्रम साईन केले आहे. मत्स्यपालन विभागाचे उद्दिष्ट हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्य बंदराचे पायाभूत सुविधा सुधारण्यात आहे, ज्यात 5G, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन यासारख्या तंत्रज्ञानांचा समावेश आहे. ब्ल्यू पोर्ट्स फ्रेमवर्क अंतर्गत दीव,
पॉंडिचेरी आणि गुजरात या ठिकाणी 3 पायलट बंदराची मंजुरी देण्यात आली असून यावर एकूण रुपये 369.8 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, सौदी अरेबिया आणि पाकिस्तानने कोणत्या प्रकारचा करार केला आहे? इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हा जो करार आहे तो कोणत्या 2 देशांमध्ये झाला आहे? तर पहिला देश आहे सौदी अरेबिया आणि दुसरा आहे पाकिस्तान. तर या दोघांमध्ये जो करार झाला तो आहे संयुक्त संरक्षण करार. सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या रियाद येथे राज्य भेटीदरम्यान संयुक्त संरक्षण करार म्हणजेच म्युच्युअल डिफेन्स ॲग्रीमेंट साईन केला. कराराच्या महत्त्वाच्या तरतुदीनुसार या दोन्ही देशांवर झालेला कोणताही आक्रमण दोन्ही देशांवर केलेले आक्रमण मानले जाईल. हा करार कतारमधील हमास नेतृत्वावर इस्रायलच्या हल्ल्यानंतर झाला आहे. कतार हा खाडी प्रदेशातील अमेरिकेचा सहयोगी देश आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर तो प्रश्न आहे, सेबीने स्वागत F1 कोणत्या उद्देशाने सुरू केले आहे? तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.